मग आल्या आल्या अगदी घोड्यावानी बकरं बघायला मिळालं. त्यामध्ये तर मला बी वाटलं तर हेच गेलं असेल. पुन्हा त्याचं दर कळलं 40 लाख. म्हणलं का? तर वडिलोपार्जित जेनेटिक त्याच्यात काहीतरी गुण आहेत. पण ज्या गुणामुळे आता चेहरा आहे काहीतरी त्यात अंश असेल. हे कौतुक आहे की सामान्य आटपाडी तालुक्यासारख्या भागात सुद्धा एवढी मोठी श्रीमंतीची गोष्ट जपून शेतकरी काम करतात. राजकारणात पण असंच असते. कधी कधी आमच्यावरही आरोप होतो घराणेशाहीचा. पण कदाचित काहीतरी गुण असतील आणि ते तुमच्या तालुक्यात तुमच्या मतदारसंघात काहीतरी गुण असतील, वडिलोपार्जित गुण असतील. जे अनिल भाऊंनी ह्या तालुक्यासाठी ह्या मतदारसंघासाठी जे काम केलं आणि त्यामुळे आज जसं आज तुमचं बाजार आहे तसं येणाऱ्या काही महिन्यात खानापूर आटपाडीत सुद्धा एक बाजार भरणार आहे. आणि त्यामुळे त्या बाजारात सुद्धा अशा पद्धतीनंच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात सुहास भैया तुम्हाला मिळावा. आम्ही अपक्ष आम्ही काय घाबरत नाही. म्हणजे मी परवा सोडवूनही आलेलो आहे. आम्हाला कोण बोलायचं कारण नाही. कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसतंय तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते. आणि त्यामुळे आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीशी राहणार आहे. यात काय डरवायची गरज नाही. प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनं उभा राहावं. पण काय आमचे मित्र श्रीकांत शिंदे काय आमचा ऐकायला मी खूप प्रयत्न केला. पण हा आटपाडी तालुका मला खूप सारखं बोलवून घ्यायला लागलाय. आणि काय मी खूप आज प्रयत्न करतो अध्यक्ष की दिल्लीला जेवढं गेलो नाही तेवढं आटपाडी तालुक्याला मला बोलवायला जरा कमी बोलवा. पण अध्यक्षांचा स्वभाव आहे. अध्यक्षाने एकदम कुठले शब्द टाकला तर नाही एक म्हणू देत नाही. आणि त्यामुळे आज जरा यायला उशीर झाला. सकाळी जरा नवीन खासदार झालो. जरा लय लोक सकाळी येत असतात. त्यामुळे सकाळी गर्दी आवरून निघायला जरा वेळ लागला. पण ह्या बाजार समितीबद्दल आणि मी मागच्या वेळी आपण एका कार्यक्रमाला डाळिंबाच्या बाजारा दिवशी आपण आलो होतो सौद्याला. आणि त्या दिवशी मी ह्यांचं कौतुक केलं. हे मला माहित नव्हतं की सांगली बाजार समितीच्या बाहेर आटपाडी एवढं चांगला व्यवसाय करते, एवढे चांगल्या सोयी सुविधा द्यायचा प्रयत्न करते. आणि खासदार म्हणून ह्या आटपाडी तालुक्याची प्रगती कशी करायची, कुठे कुठे आपण कमी पडलो, काय केलं पाहिजे. कारण पाण्याचा विषय हा खूप अंशी हा अनिल भाऊंनी मार्गी लागलाय. सुहासभाई आता सांगत सुद्धा होते की पाण्याच्या पलीकडे जाऊन इतर ज्या विकासाची दृष्टीने कामकाज लागणार ते करत आहेत. पण केंद्रात काय आणता येईल. आणि म्हणून मला अध्यक्षाने रेल्वे लाईनचा विषय सांगितलेला. रेल्वे लाईनच्या विषयाच्या पूर्णपणे पाठीमागे आम्ही असं लागलेलो आहे की कुठल्याही परिस्थितीत पंढरपूरला जाणारी रेल्वे ही आटपाडी तालुक्यातनं जावी यासाठी प्रयत्न आपला आहे. आणि खरोखरच वसंतदादांच्या नंतर प्रकाश कपूर त्यानंतर मी खरोखरच गुण असले बोकडाचे किमतीचे तर आमच्याकडनं पण काहीतरी काम होईल असं मलाही अपेक्षा आहे. पण ह्या 5 वर्षात निश्चितच तुमच्या तालुक्यातनं आपण रेल्वे गाडी फिरवली पाहिजे हा आमचा मानस राहणार आहे. ह्याच्या पलीकडे सुद्धा तुम्ही सारख्या आम्हाला बोलवताय. ह्या बाजार समितीसाठी सुद्धा आपल्याला केंद्रातनं महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून काय करता येईल, माझ्या खासदार फंडातनं काय करता येईल यासाठी संतू भवानी, राहुल दादा तुम्ही आता एवढे एकत्रितपणे तरुण मंडळी बाजार समिती सगळी एकत्रितपणे काम करताय. माझं पूर्ण सहकार्य राहील. आताच या ठिकाणी डॉक्टर मंडळी सुद्धा उपस्थित राहिलेल्या त्यांचाही निवेदनाचा विषय काल ही सांगलीतल्या निवासी डॉक्टरांशी भया माझी बैठक झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.